महाभारत भाग क्रमांक 81. हरिश्चंद्र. अयोध्येचा पराक्रमी व सत्यनिष्ठ राजा हरिश्चंद्र आपल्या प्रामाणिकपणासाठी सर्वत्र प्रसिद्ध होता. देवांनी त्याच्या सत्यनिष्ठेची कसोटी पाहण्याचे ठरवले. ऋषी विश्वामित्रांच्या माध्यमातून ही परीक्षा सुरू झाली. एके दिवशी शिकारीस गेलेला हरिश्चंद्र अचानक एका स्त्रीच्या आक्रोशाने दचकला. त्या आवाजाचा माग काढत तो विश्वामित्रांच्या आश्रमात पोहोचला. त्याच्या आगमनाने व्यत्यय आल्यामुळे विश्वामित्र रुष्ट झाले आणि त्यांनी हरिश्चंद्राकडे दक्षिणा मागितली. सत्यव्रत पाळणाऱ्या राजाने ती दक्षिणा देण्याचे मान्य केले, परंतु ती देण्यासाठी त्याला कालावधी हवा होता. विश्वामित्रांनी त्याच वेळ दिला आणि दक्षिणेच्या मोबदल्यात त्याने आपले राज्यही त्यांना अर्पण केले. हरिश्चंद्राने विश्वामित्राची दक्षिणा देण्यासाठी स्वतःची पत्नी तारामती व पुत्र रोहित याला एका ब्राह्मणाला विकले. राणी त्या ब्राह्मणाच्या घरी दासी म्हणून सेवा करू लागली. स्वतः हरिश्चंद्राने स्मशानभूमीत चांडाळाच्या रूपाने प्रेते वाहण्याचे काम स्वीकारले. दक्षिणा पूर्ण करण्यासाठी त्याला कुठलीही सेवा लहान वाटत नव्हती. काळ पुढे सरकत होता. एके दिवशी रोहितला सर्पदंश झाला आणि त्याचा मृत्यू झाला. करुणेने विदीर्ण झालेली माता त्याचे पार्थिव घेऊन स्मशानभूमीत आली, जिथे तिच्याच पतीने चांडाळाच्या वेशात काम चालवले होते. मात्र परंपरेनुसार मृतदेहावरचे कर भरणे आवश्यक होते. राणीच्या हातात काहीच नव्हते. तिने आपल्या साडीचा अर्धा भाग फाडून तो कर म्हणून दिला. त्या क्षणी सत्य, कर्तव्य आणि त्याग यांच्या पराकाष्ठेचे दर्शन घडले. देव प्रसन्न झाले. ते प्रकट होऊन म्हणाले, राजन, तुम्ही सत्यासाठी प्राणांपेक्षा मोठा त्याग केला आहे. क्षणात सर्व संकटे दूर झाली. रोहितला पुनर्जन्म लाभला. राणीला तिचे वैभव परत मिळाले आणि राजा हरिश्चंद्राला त्याचे राज्य पुन्हा प्राप्त झाले. विश्वामित्रांनी त्याचे पावित्र्य पाहून आशीर्वाद दिला. अशा रीतीने सत्यनिष्ठेचा अधिष्ठाता म्हणून राजा हरिश्चंद्राचे नाव अमर झाले.